बिलोली तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह नायब तहसीलदार, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिकांना कामासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून वेळेआधीच कार्यालय बंद केल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या संदर्भात सिटी इंडिया न्यूजच्या माध्यमातून प्रकरण उचलण्यात आले होते. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी गंभीरपणे चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा मागवण्यात आला. तथापि तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत असून लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे बिलोली शहरातील नागरिकांची गैरसोय कायम असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. कॅमेरामॅन जयप्रकाश गोंडशेटवाडसह कमलाकर जमदडे. अधिकारी यांचा व्हिडिओ घेतला होता आणि उपविभागीय अधिकारी मॅडम डोंबे मॅडम यांच्याकडं आपण तक्रार दिली होती की या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर कर्मचारी वेळेवर येत नाहीत आणि वेळेच्या आधी जातात. ही आपण तक्रार केल्यानंतर मॅडमनी सक्त नोटीस काढली, आदेश दिलं त्यांना. त्या आदेशाचं 13 तारखेला आदेश निघालेला आहे. 14 तारखेला सुट्टी होती. आज आपण 10:48 झालेले आहेत. आपण आता ही पडताळणी करण्यासाठी इथं पाहण्यासाठी आलेलं आहे की किती अधिकारी उपस्थित आहेत आणि किती नाहीत आणि मॅडमच्या आदेशाला तंतोतंत किती पालन करतात, की केराची टोपली दाखवतात, हे आपण आता आत पाहणार आहोत. तर तुम्हाला दाखवणार आहे आत. या ठिकाणी संयोग शाखा, या ठिकाणी दार लावून आहे. आपण पाहता या ठिकाणी कोणीच नाही, एकही कर्मचारी. आणि सर्वात विशेष फॅन चालू आहेत, बाहेरून दार लावून आहे, लाईट चालू, फॅन चालू. शासनाचा हे पैसा हे किती कामासाठी उपयोग करतात हे आपण पाहताय. एकही कर्मचारी कुठल्याही टेबलला कोणीच नाही आणि फॅन लाईट चालू आहेत. यावर लोकप्रशासन आणि स्वतः आपण ह्यावर ही दखल घेणे, काळजी घेण्याची गरज आहे. ह्यानंतर आपण पाहताय पुरवठा शाखा. पुरवठा शाखेमध्ये आपण आता पाहूया. आणि या ठिकाणी हे नायब तहसीलदार पुरवठा विभाग, ही ह्यांनी पण लॉक आहे, ते पण यांनी उपस्थित नाहीत. या ठिकाणी पाहताय तुम्ही की दोन्ही कर्मचारी उपस्थित नाहीत, अधिकारी उपस्थित नाहीत. या ठिकाणी मॅडम आहेत. मॅडम, आपलं नाव काय? अच्छा, हे अधिकारी आले नाहीत का सुट्टीवर आहेत? तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी फक्त एक मॅडम उपस्थित आहेत, ते 2 कर्मचारी उपस्थित नाहीत. आपण पुढं पाहूया की अजून या ठिकाणी आवक जावक आणि निवडणूक विभाग आहे. या ठिकाणी पण आपण पाहत आहे, या ठिकाणी उपस्थित नाही, मॅडम उपस्थित आहेत आणि बाकी इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मॅडम नमस्कार, आपलं नाव? ठीक आहे मॅडम, आपण आहेत, बाकीचे कर्मचारी नाही. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण इतर विभागामध्ये जाऊया. या ठिकाणी नायब तहसीलदार सरांची कॅबिन आहे, बालाजी विषयावर सर आहेत, यांनी आहेत. आपण यांना भेटूया. आता काय भेटणार आहे आपण? या ठिकाणी सूचना बोलण्याची वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी पण कोणीच नाही. 11 वाजून गेलेले आहेत. मॅडमने आदेश काढलं तरी त्या आदेशालाही केल्याची टोपली आपल्याला दिसून येते. आपण ते डॉक्टर तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये आपण साहेबांनी आता आलेले आहे. आपण 11 वाजलेले आहे. सरांनी आता आलेले आहेत. सरांना आपण ते विचारूया की सर, कुठले आपल्या ऑफिसमध्ये एकही कर्मचारी आता नाही. सगळ्यांना मी जरा एका गावावर थांबलो होतो, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. आता मी आढावा घेऊन काय करावे. सगळे फॅसिलिटी चालू आहेत सर. सरांनी लगेच आदेश काढतो म्हणून त्यांनी बोललेलं आहे. आता यानंतर
खरंच प्रशासनाने वेळेवर दखल घेऊन सगळ्यांची कामं होतील असं आपल्याला आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिलेले आहे. या ठिकाणी पाहत आहे की नायब तहसीलदार वर्ग 1 आणि 2 हे पण यांनी उपस्थित नाही. आणि ह्या ठिकाणी पाहत आहे तुम्ही 10 टेबल आहेत, त्यापैकी 5 टेबलला कोणीही उपस्थित नाही आणि सगळे फॅन लाईट चालू आहेत. तर या ठिकाणी फक्त 3 ते 4 कर्मचारी उपस्थित आहेत आणि तहसीलदार साहेबांनी नोटीस काढतो असे आश्वासन दिलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी समोर आहे यांनी आहेत आणि मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बघितले तेव्हाही होते यांनी. सर आपलं नाव काय? शेख जिनायत सर, धन्यवाद तुम्ही आहात की मागच्या वेळेस आपण हे व्हिडिओ केला होता की या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत. तर आपण त्यावेळेस हे होतं, आजही होत आहे. या ठिकाणी अजून एक कर्मचारी आहेत. सर आपलं नाव काय? मोहन आपले सर आहेत. त्या ठिकाणी काम चालू आहे, इतर कर्मचारी नाहीत. तर तुम्ही आता पाहिलं तहसीलदार साहेब आपल्याकडं त्यांनी सांगितले की मी लगेच तात्काळ पाहणी करून त्यांच्यावरही नोटीस काढू. पण या ठिकाणी हे 2 कर्मचारी आहेत. सर आपलं नाव काय? कावळ बेटे सर आहेत. सर आपलं या ठिकाणी टेबलवर कोण आहे? ह्या ठिकाणी टेबलवर कोणी नाही, पण या ठिकाणी अधिकारी आहेत. हे अधिकारी खरेच ह्या ठिकाणी आहेत, पण हे बिनपगारी फुल अधिकारी असे अधिकारी यांचं काम झालेलं आहे. इथं जे पगार घेतात ते काम करत नाहीत, म्हणून अशा लोकांना इथं काम करावं लागतं. हे आपल्या निदर्शनास मी आणून देतोय. आपण एस डी मॅडमला भेटणार आहोत. आता आपण सर्व तहसील ऑफिस फिरून तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती आपल्या लक्षात आलेली आहे. आता यानंतर तहसीलदार